सो नेक्स्ट लेक्चर L2 हे आधारित आहे आपलं वर्कवर. आता वर्क संदर्भात आपण या अगोदर पाहिलेलं आहे की वर्क जे आहे हे दोन गोष्टीला रिलेट करतं. एक आहे फोर्स, बल कोणत्या दिशेने लावलं चाललं, आणि अनदर आहे डिस्प्लेसमेंट की वस्तूचं जे विस्थापन आहे, डिस्प्लेसमेंट. ओके, सो फोर्स आणि डिस्प्लेसमेंट याला रिलेट करतं वर्क. आता आकृतीमध्ये आपल्याला दाखवल्याप्रमाणे एक कॉन्स्टंट फोर्स आपल्याला F कन्सिडर करायचा आहे. सो F जो आहे हा फोर्स आहे आणि हा त्याची व्हॅल्यू फिक्स आहे. सो इट इज अ कॉन्स्टंट फोर्स आपण कन्सिडर करू की जो ऑब्जेक्टवर ॲक्ट व्हायला, आणि हा जो ऑब्जेक्ट डिस्प्लेस व्हायला, तर सपोज त्याचं जे मास आहे, ओके, सो हे मास किती कन्सिडर करू आपण, M कन्सिडर करू, आणि ऑब्जेक्टचं जे D आहे तर हे त्याचं काय आहे, डिस्प्लेसमेंट. ओके, सो ऑब्जेक्ट सुरुवातीला ही त्याची इनिशियल पोझिशन आणि ही त्याची फायनल पोझिशन, आणि यामधल्या जे मिनिमम डिस्टन्सला आपण काय म्हणतो, डिस्प्लेसमेंट. ओके, सो ओव्हरऑल ऑब्जेक्ट जो आहे इट इज अंडरगो अ डिस्प्लेसमेंट D, आणि त्याच्या मागचं रिझन जर पाहिलं तर इन्फ्लुएन्स ऑफ द फोर्स F, हे त्याचं मागचं रिझन. आता अशा केसमध्ये जेव्हा आपल्याला वर्क डन डिफाईन करायचं असतं, तर या केसेसमध्ये वर्क डन जो आहे ना तो ॲक्च्युअल एक प्रोडक्ट आहे, आणि हा कशाचा प्रोडक्ट आहे, प्रोडक्ट ऑफ कंपोनंट ऑफ फोर्स. फोर्स न घेता मी काय गेलो या ठिकाणी, कंपोनंट ऑफ फोर्स गेलो, कारण तुम्हाला माहीत आहे 9वीला तुम्ही शिकलात की फोर्स जो आहे हा डिस्प्लेसमेंटच्या अलॉंगच असतो असं आहे का, नाही, परंतु त्याच्या अलॉंग असणार आपल्याला काय घ्यावा लागतो, कंपोनंट घ्यावा लागतो, बरोबर. सो कंपोनंट ऑफ फोर्स जे आहे तो आपल्याला घ्यायचा आहे, आणि इंटू डिस्प्लेसमेंट. ओके, सो डिस्प्लेसमेंट. सो वरच्या केसमध्ये जर पाहिलं आपण, तर आता आपल्याला माहीत आहे की अलॉंग द एक्स ॲक्सिस वस्तूचं काय व्हायलं, डिस्प्लेसमेंट व्हायलं, है ना. हे एक्स ॲक्सिस समजा, सॉरी मी एक्स वेगळा काढला. ओके, सो हा एक्स ॲक्सिस, आणि एक्स ॲक्सिसवर आपल्याला काय दिसतंय, वस्तूचं डिस्प्लेसमेंट दिसतंय, आणि सपोज हा आहे फोर्स. ओके, सो त्यामधला अँगल जर थीटा असेल तर फोर्सचा असा कंपोनंट आपल्याला फाइंड करायचा आहे की जो अलॉंग एक्स ॲक्सिस असेल. तर अलॉंग द एक्स ॲक्सिस फोर्सचा कंपोनंट कोणता कार्य करतो, F कॉस थीटा, बरोबर, आणि वाय ॲक्सिसला जे कार्य करतं ते असतं F साइन थीटा. पण आपण विचार कोणाचा करणार, डिस्प्लेसमेंटच्या डायरेक्शनला, म्हणून आपण ओव्हरऑल जर पाहिलं तर आपण 9वीला पण शिकलेलं आहे की वर्क डन जे आहे हे असतं फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, बट थीटा किती डिग्री पाहिजे आपल्याला, 0 डिग्री असेल, कारण कॉस 0 डिग्रीची व्हॅल्यू किती असते, 1, आणि अशा कर्समध्ये वर्क डन हे मॅक्झिमम आणि पॉझिटिव्ह असतं. परंतु विशिष्ट अँगल जर असेल त्यासाठी आपण फॉर्म्युला पाहिला होता, W=FS कॉस थीटा, हा फॉर्म्युला पाहिला होता. डिस्प्लेसमेंट आपल्याला कशाने रिप्लेस करायचं आहे, डीनं रिप्लेस करायचं आहे. सो यावेळेस W वर्क डनचा फॉर्म्युला काय असेल, FD कॉस थीटा, बरोबर. सो FD कॉस थीटा दिलं आहे, किंवा फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. सांगितल्याप्रमाणे कॉस 0ची व्हॅल्यू 1 आहे, म्हणून थीटा जर की असेल 0 डिग्री असेल, म्हणजेच अँगल जर 0 असेल तर वर्क डन हे मॅक्स असतं,
मॅक्झिमम असतं. ओके, हे तर लक्षात ठेवायचं. त्यानंतर आता वर्क डन केव्हा होत नाही त्याबद्दल आपण बोलू. तर वर्क डन केव्हा होत नाही पहा, जेव्हा डिस्प्लेसमेंट 0 असेल, कारण डब्ल्यूचा फॉर्म्युला F×D आहे. सो पहिल्या केसनुसार जर पाहिलं आपण, हे पोर्शन ॲक्च्युली वरचं आहे, ते वरचं लक्षात घ्या. सो आता डी जर 0 असेल तर अशा वेळेस वर्क डनसुद्धा काय असणार, 0 असणार. दुसरी केस आहे फोर्स जर 0 असेल, तर फोर्स जर 0 असेल तर वर्क डनसुद्धा काय असणार, 0 असणार. आणि तिसरा आहे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे जर एकमेकांना काय असतील, म्युच्युअली परपेंडिक्युलर असेल, तर अशा वेळेससुद्धा वर्क डन होत नाही. कारण फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे एकमेकांना परपेंडिक्युलर आहे, याचा अर्थ थीटा किती तिथं 90 डिग्री किंवा π/2 आहे. आणि π/2 असताना कॉस 90ची व्हॅल्यू काय असते, 0. आणि कॉस 90 0 असेल तर अशा केसमध्ये सुद्धा वर्क डन काय असतं, 0 असतं. सो अशा 3 केसेसमध्ये वर्क डन हे काय असणार, 0 असणार. थीटा जर 180 असेल तर वर्क डन हे कसं असणार, निगेटिव्ह असणार. याच्या मागचं रिझन काय आहे की कॉस 180 डिग्री जी आहे त्याची व्हॅल्यू किती आहे, -1. आणि दॅट्स वाय अशा केसमध्ये वर्क डन हे निगेटिव्ह असतं. त्यानंतर पहिल्या चॅप्टरला आवश्यक असणारं तुम्हाला जे डायमेन्शन आहे, तर वर्क आणि एनर्जी दोघांचं एकक काय आहे, जूलच आहे. दॅट्स वाय त्यांचे डायमेन्शनसुद्धा कसे असले पाहिजे, सेम. सो डायमेन्शन आहे 1 इन मास, 2 इन लेंथ, -2 इन टाइम्स. SI युनिट तर मेन्शन केलंच आपण, जूल आहे, जे जेम्स प्रिस्कोट जूल यांच्या स्मरणार्थ ठेवलं ते एकक आहे. आता काही टिपिकल तुम्हाला या ठिकाणी अल्टरनेटिव्ह युनिट्स दिले आहेत वर्क अँड एनर्जी संदर्भात. ओके, ते आपल्याला माहीत पाहिजे की आता आपल्याला माहीत आहे की CGS एकक काय आहे, वर्क अँड एनर्जीचं जूल आहे, है ना, सॉरी अर्ग आहे. तर अर्ग आणि जूलचं रिलेशनशिप काय आहे, तर ते इथे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. सो वी कॅन राईट 1 अर्ग इज इक्वल टू 10⁻⁻7 जूल. आणि हे का आलं, याच्या मागचं रिझन, कारण 1 जूल हे काय असतं, 10⁻7 अर्ग असतं. त्यानंतर 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट जर घेतलं आपण तर त्याची व्हॅल्यू एलिमेंटरी चार्जच्या इक्वल असणार, बरोबर. एलिमेंटरी चार्ज हाच असतो ना. सो ती व्हॅल्यू किती आहे, 1.6 × 10⁻⁻19 जूल. आता 10वीला तुम्हाला होतं पहा 1 कॅलरी इज इक्वल टू 4.18 जूल, बरोबर ना. परंतु इथं ती व्हॅल्यू बदलते, थोडंसं 1 पॉईंट वाढतो. सो 1 कॅलरीची व्हॅल्यू किती घ्यायची आपल्याला, 4.186 जूल घ्यायची. सो अशा पद्धतीच्या आत्तापर्यंत आपण 3 व्हॅल्यूज पाहिल्या. आणि चौथी व्हॅल्यू जी घ्यायची आपल्याला, किलोवॅट हॉवर. आता 1 किलोवॅट हॉवर जी आहे त्याला आपण आणखीन एक शब्द म्हणलं होतं, तर काय म्हणलं होतं, 1 युनिट, है ना. सो 1 युनिट म्हणजे किती जूल, 3.6 × 10⁻6 जूल. ओके, जस्ट आपण रिमाइंड केलं. आता येऊ आपण आता एक न्यूमेरिक्सकडं. या न्यूमेरिक्समध्ये पहा, अ सायक्लिस्ट कम टू स्किडिंग स्टॉप इन 10 मीटर. म्हणजे एक सायक्लिस्ट आहे आणि स्किडिंग होऊन तो स्टॉप होणार आहे किती डिस्टन्समध्ये, 10 मीटर्समध्ये. ड्युरिंग दिस प्रोसेस द फोर्स ऑन द सायकल ड्यू टू द रोड इज 200 न्यूटन. म्हणजे जे फोर्स कोणाकडून लावला गेला, ऑन द सायकलवर लावला गेला, पण कोणाकडून, ड्यू टू रोडमुळे लावला गेला, तर तो आहे 200 न्यूटन. इन इज डायरेक्टेड अपोजिट टू द मोशन. आता आपल्याला माहीत आहे की इथं जेव्हा सायकल ही पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसला जाईल तेव्हा रोडकडून जे फ्रिक्शनल फोर्स लावला जाईल तर हा कसा असणार, या ठिकाणी अपोजिट डायरेक्शनला असेल. म्हणजे इथं जो अँगल घेऊ आपण
तो किती असेल या ठिकाणी 180 डिग्री असेल. ओके, हे इथे एक लक्षात ठेवायचं. तर ओव्हरऑल जर पाहिलं आपण, जो फोर्स अप्लाइड बाय रोड FR घेऊ मी, ठीक आहे ना. तर FR किती दिला आपल्याला, 200 न्यूटन दिलेला आहे. आणि जे आपल्यासाठी सायकलचं समजा इथून स्किडिंग व्हायली ए पॉईंटपासून आणि बी पर्यंतला जाऊन थांबायली है ना. तर यावेळेचं जे डिस्टन्स आहे ते किती आहे, 10 मीटर, बरोबर ना. 10 मीटर डिस्टन्सनंतर ती कम्प्लिटली स्टॉप होणार आहे. तर प्रश्न असा आहे की हाऊ मच वर्क डज द रोड डू ऑन द सायकल, की सायकलवर किती वर्क डन झालं. आणि दुसरं आहे हाऊ मच वर्क डज द सायकल डू ऑन द रोड, आणि सायकलनं रोडवर किती वर्क डन केलं, कारण दोन्ही एकमेकावर काय करायला या ठिकाणी वर्क डन करणार आहे. सो इथे काय करू आपण की फोर्स बाय सायकल FC कन्सिडर करू. ओके, सो आता स्टॉपिंग फोर्स आणि जे डिस्प्लेसमेंट आहे. ओके, सो डिस्प्लेसमेंट D आपण AB घेतलं ना, ते जे की 10 मीटर व्हॅल्यू आली आपल्याकडे. आणि जे स्टॉपिंग फोर्स होता रोडकडून तो किती लावला गेला, 200 न्यूटन. सो ही झाली डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन आणि अपोजिट डायरेक्शनला फोर्स, म्हणून तिथं थिटा किती घेतला आपण, 180 डिग्री घेतला. ओके, हे तर आपलं क्लिअर झालेलं आहे. सो पहिल्या केससाठी आपल्याला काय करायचं आहे, वर्क डन बाय द रोड. ओके, सो वर्क डन बाय रोड आपण कॅल्क्युलेट करू. सो WR है ना इज इक्वल टू, आता इथे एक लक्षात ठेवायचं आहे की सायकलवर FR हा फोर्स लावला गेला, बरोबर आहे का. सो आपण त्या फोर्सचा विचार करणार, किंवा ओव्हरऑल त्याला आपण Fच कन्सिडर करू वाटल्यास. सो आपण इथं लिहू FD cos थिटा. ओके, आणि सो फोर्स रोडकडून लावला गेला आपण त्याचा विचार करू, कारण ठीक आहे. आता ओव्हरऑल जर पाहिलं तर फोर्स आहे 200 इंटू डिस्प्लेसमेंट किती झालं, 10 मीटर, आणि कॉस थिटा म्हणजेच कॉस 180ची व्हॅल्यू. सो इथं आपण कॉस 180 डिग्री घेऊ. सो 200 इंटू 10 याची व्हॅल्यू आहे -1, आणि सो ओव्हरऑल आन्सर काय असेल, -2000 जूल. ओके, तर हे झालं वर्क डन बाय द रोड. आता हे निगेटिव्ह वर्क डन आहे आणि त्याच्यामुळं वर्क एनर्जी थेरमनुसार बरोबर आलं की त्या ठिकाणी ते ॲक्च्युअल स्टॉपिंगला काय आहे, रिस्पॉन्सिबल आहे. मग आता सायकलकडून किती वर्क डन लावलं जातं, ओके, त्याचा आपण विचार करू. सो वर्क डन बाय सायकल. आता इथे एक लक्षात ठेवायचं आहे की न्यूटनचा थर्ड लॉ काय सांगतो की इक्वल अँड अपोजिट फोर्सेस हे ॲक्ट होत असतात. ओके, ऑन द रोड ड्यू टू द सायकल, म्हणजे जितका फोर्स सायकल रोडवर लावते तितकाच फोर्स रोडकडून सायकलकडे लावलं चाललं. आणि दॅट्स वाय त्याचं मॅग्निट्यूड जे आहे, ओके, सो इक्वल अँड अपोजिट फोर्सेसनुसार जर गेलो आपण तर इथंसुद्धा आपण जर फोर्स काढला तर फोर्सचे मॅग्निट्यूड व्हॅल्यू किती येईल, 200 न्यूटन येईल है ना. इक्वल अँड अपोजिट फोर्स ॲड करतात. मात्र होतं काय की सायकलचं डिस्प्लेसमेंट झालं पण रोडचं डिस्प्लेसमेंट झालं का, नाही. सो लक्षात घ्या की मी तुम्हाला सांगितलं की FR आणि Fची दोन्ही व्हॅल्यू सेम आहेत, 200 न्यूटन आहेत, त्याला आपण F कॉमन कन्सिडर केलं. बट जे रोड आहे तर तोचं डिस्प्लेसमेंट नाही झालेलं आहे. सो इथं लिहू आपण नो डिस्प्लेसमेंट ऑफ रोड.
आणि रोडचं डिस्प्लेसमेंट झालं नाही म्हणजे डीची व्हॅल्यू काय असणार या ठिकाणी 0. आणि सो वर्क डन अशा केसमध्ये जर आपण सायकलवर काढलं, सायकलकडून जे लावलं गेलं वर्क डन बाय द सायकल, तर त्याची व्हॅल्यू काय असणार या ठिकाणी 0 असणार. ओके, सो हे झालं त्याचं सोल्युशन. त्यानंतर बोलू आपण कायनेटिक एनर्जी संदर्भात. आता कायनेटिक एनर्जी आपल्याला माहिती आहे की कोणतीही वस्तू जेव्हा मोशनमध्ये असते तेव्हा त्यामध्ये कोणती वस्तू एनर्जी असते, कायनेटिक एनर्जी. आता आपण कन्सिडर करू की एक ऑब्जेक्ट आहे जो मोशनमध्ये आहे आणि त्या ऑब्जेक्टचं जे मास आहे ते मास किती आहे m. त्यानंतर तो ऑब्जेक्ट ज्या स्पीडनं मूव्ह व्हायला त्याची जी व्हेलॉसिटी आहे ती काय आहे v. आणि यावरून कायनेटिक एनर्जी काढायचं असेल तर आपल्याला माहिती आहे की हाफ mv ला v न मल्टिप्लाय केल्यावर त्याचा आन्सर काय येतं हाफ mv². सो आपला 9चा फॉर्म्युला आहे, त्याच्यामुळे काही फार डीपमध्ये जायची गरज नाही. सो हाफ mv² ही काय असते त्याची कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू असते. कायनेटिक एनर्जी ही स्वतः कोणती क्वांटिटी आहे, स्केलर क्वांटिटी आहे. ओके, हे इथे लक्षात ठेवायचं. आणि कायनेटिक एनर्जी ॲक्च्युअल काय करते की कोणत्याही ऑब्जेक्टचं काय मेजर करते, वर्क मेजर करते. ओके, सो कोणताही ऑब्जेक्ट जो आहे तर त्याच्या मोशन दरम्यान त्याच्याकडून जे वर्क डन घडतं ते कॅल्क्युलेट करतो आपण कायनेटिक एनर्जीच्या साहाय्यानं. आता कायनेटिक एनर्जी कन्सेप्ट आपल्याला डीपमध्ये जाणून घ्यायची नाही आहे, परंतु तुमच्या NCERTमध्ये काही टिपिकल कायनेटिक एनर्जीज दिल्या आहेत, तर मात्र त्याची तुम्ही व्हॅल्यू लक्षात ठेवू शकता. ओके, आता यामध्ये आपण फक्त रेफरन्ससाठी 2 वस्तू घेऊ वाटल्यास चालतं ना. आता तुमच्याकडे एक कार दिलेला आहे, तर कारचं मास दिलेलं आहे पहा 2000 किलोग्रॅम. ओके, त्यानंतर कारची जी स्पीड आहे ती दिलेली आहे 25 मीटर पर सेकंद. आणि यावरून त्याची कायनेटिक एनर्जी जर काढायची असेल तर ती व्हॅल्यू 6.3 × 10⁵ जूल अशी व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली आहे. ठीक आहे, ॲप्रॉक्सिमेटली. त्यानंतर एक एअर मॉलिक्यूल दाखवलेला आहे तुम्हाला. आता एअर मॉलिक्यूलचं जे मास दिलं आहे तुम्हाला ते दिलं आहे पहा नियरली इक्वल टू 10⁻26 किलोग्राम. ओके, त्यानंतर एअर मॉलिक्यूलची जी स्पीड आहे ती दिली आहे तुम्हाला 500 मीटर पर सेकंद. आणि यावरून त्याची कायनेटिक एनर्जी जी आहे ती त्यांनी कॅल्क्युलेट केली, ती आहे नियरली इक्वल टू 10⁻⁻21. ओके, सो जूलमध्ये असेल. ठीक आहे, एक कंपॅरिझन समजा. म्हणजे कायनेटिक एनर्जी ही मास आणि व्हेलॉसिटीवर काय असते, डिपेंड असते. एक जनरल कन्क्लुजन समजा. मुख्य पॉईंट आहे आपला प्रॉब्लेम. आता प्रॉब्लेममध्ये जर पाहिलं आपण ते एक बॅलिस्टिक डेमॉन्स्ट्रेशन आहे. पोलीस ऑफिसर फायर्स बुलेट है ना. म्हणजे तुम्हाला माहिती आहे एक प्रशिक्षण असतं एक नाही लढण्याचं, क्षेपणास्त्राचं प्रशिक्षण दिलं जातं ना. तर त्या प्रशिक्षणामध्ये एक बुलेट फायर केल्या गेली, ज्या बुलेटचं मास किती होतं 50 ग्रॅम. ओके, आणि स्पीड जी आहे ती आहे 200 मीटर पर सेकंद. आता ही जी बुलेट आहे ही कशाला हिट करते, एक सॉफ्ट प्लायवूडला ज्याचं थिकनेस किती आहे 2 सेंटीमीटर. द बुलेट इमर्ज विथ ओनली 10% ऑफ इट्स इनिशियल कायनेटिक एनर्जी. म्हणजे पहा, बंदूक जी ती प्लायवूडमध्ये शिरल्यानंतर तिची कायनेटिक एनर्जी तर कमीच होणार, परंतु ती आता प्लायवूडला घेऊन चालली, परंतु घेऊन जात असताना तिची जी इमर्जन्स स्पीड आहे है ना, बुलेट इमर्ज जी झाली तर अशा वेळेस सुरुवातीच्या कायनेटिक एनर्जीच्या फक्त किती शिल्लक राहिली, तिच्या 10%च शिल्लक राहिली. तर आपल्याला इमर्जंट स्पीड काढायची आहे. आता या प्रॉब्लेममध्ये आपल्याला काय करावं माहिती आहे का,
की आपल्याला बुलेटची कायनेटिक एनर्जी काढावं लागेल. सो पहिल्या केसमध्ये आपण कायनेटिक एनर्जी काढणार. कोणाची? बुलेटची. सो बुलेटचं मास जे आहे ते आहे 50 ग्रॅम. सो 50 ग्रॅमचं किलोग्रॅम करताना आपण 50 × 10⁻³ किलोग्रॅम घेऊ, किंवा आणखीन व्यवस्थित घ्यायचं असेल तर 5 × 10⁻². चालतं. त्यानंतर जी व्हेलॉसिटी आहे ती दिलेली आहे तुम्हाला 200 मीटर पर सेकंद, आणि यावरून कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला हाफ. आता एक लक्षात घ्या, इथं 2 प्रकारच्या व्हेलॉसिटी असतील, इनिशियल आणि फायनल. सो इनिशियलसाठी आपण काय करू, इथं यू कन्सिडर करू. ओके. सो मी इथं व्ही ड्रॉप करतो आणि इनिशियल स्पीड किती घेतो, यू घेतो. जी इमर्जन्सी स्पीड आहे त्याला आपण एस घेऊन टाकू, म्हणजे व्ही घेऊन टाकू. ओके. सो हाफ एम यूज इनिशियली. सो हाफला हाफ मास आहे 5 × 10⁻², आणि इनिशियल स्पीड 200 आहे. सो 2चा स्क्वेअर 4, आणि 2 झिरोच्या ऐवजी किती झिरो येतील इथं, 4 झिरो येतील. सो आपण यूचा स्क्वेअर घेतला. सो 5 × 2 = 10 × 2ला 2 कॅन्सल केलं तर शिल्लक किती राहतील, 2, आणि दॅट्स वाय 10⁻³ अर्थातच 1000 जूल ही झाली बुलेटची कायनेटिक एनर्जी. आता त्यानंतर आपल्याला सेकंड केसमध्ये बुलेटची आता आपण इनिशियल कायनेटिक एनर्जी काढली. सो इथं मी एक शब्द लिहितो म्हणजे तुम्ही कन्फ्यूज होणार नाही. इनिशियल कायनेटिक एनर्जी. आता आपल्याला काय करायची आहे, बुलेटची काय करायची आहे, फायनल कायनेटिक एनर्जी कॅल्क्युलेट करायची आहे. फायनल कायनेटिक एनर्जी जी आहे इथं सांगितलेलं आहे आपल्याला की किती शिल्लक राहिली, फक्त 10% ऑफ इनिशियल कायनेटिक एनर्जी. सो 10% ऑफ इनिशियल कायनेटिक एनर्जी. सो 10% माहिती आहे तुम्हाला, 10% म्हणजेच 10/100 इंटू इनिशियल कायनेटिक एनर्जी किती आली आपली, 1000. सो फायनल कायनेटिक एनर्जी किती आली आपल्याकडे, 100 जूल. आता तुम्हाला माहीत आहे की जेव्हा आपल्याला इमर्जन्सी स्पीड काढायची आहे तर आपल्याला फायनल स्पीड म्हणजे व्ही एफ काढायचं आहे. जसं व्ही एफच्या ऐवजी आपण इथं यू घेतला, तर फायनल जी व्ही आहे ही आपण काय कन्सिडर करू या ठिकाणी, फायनल स्पीड कन्सिडर करू, है ना. सो यू हे आपण काय कन्सिडर केली होती, इनिशियल स्पीड कन्सिडर केली होती. तर सेम पद्धतीनं आपण फायनल स्पीड व्ही कन्सिडर करणार. सो आलेलं उत्तर हे कायनेटिक एनर्जीचंच ना. सो कायनेटिक एनर्जी फायनलचं सूत्र येते. सो कायनेटिक एनर्जी फायनल इज इक्वल टू, फॉर्म्युला काय असेल, हाफ mv², है ना. आता व्ही आपल्याला काढायचं आहे. सो व्ही काढताना आपल्याला काय करावं लागेल, स्क्वेअर रूट घेणार आपण, 2 मल्टिप्लाय जातील ना कायनेटिक एनर्जीसोबत. सो 2 × कायनेटिक एनर्जी फायनल डिवायडेड बाय मास. सो 2 × कायनेटिक एनर्जी किती आली फायनल आपल्याकडे, 100, म्हणजे मास आहे ते आहे 5 × 10⁻². सो आता काय होणार, पहा इथं आपण काय करू, हे 10⁻² आहे, याला कट केला आपण तर वरी किती शून्य वाढतील, 2 शून्य वाढतील, है ना. सो आता काय करू आपण की वरची व्हॅल्यू किती होऊन चालली, 2000, करेक्ट. सो 2000ला आपल्याला 5ने डिवाइड करायचं आहे. सो
सो एक 0 राहिलं अजून. सो 5 4 जा 20. सो रूटमध्ये किती आले आपल्याकडे 400 आले. सो सर्ट्सनुसार जर गेलो आपण तर 400 × 10 येईल है ना. सो इथं किती येऊ शकतं आन्सर 20 √10 येऊ शकतं, बरोबर ना. आणि किंवा √10ची व्हॅल्यू जर आपण टाकली किंवा याचं स्क्वेअर रूट डायरेक्ट बी काढलं तर ते आन्सर निघतं पहा 63.2. कारण मी तुम्हाला या अगोदर एक ट्रिक दिली ती पहा, काय दिली ती तुम्हाला मी ट्रिक दिली होती की जे 3.14 आहे पायची किंमत, तर पाय स्क्वेअर अप्रॉक्सिमेटली किती घ्या तुम्ही 10 घ्या. त्याच्यावर √10ची व्हॅल्यू 3.14 घ्या तुम्ही, त्याला 20 भागा, बरोबर 63.2 येतं. सो आता प्रश्न असा आहे की प्रश्न विचारला होता आपले की इमर्जन्स स्पीडवर काय परिणाम होईल. सो कायनेटिक एनर्जी जरी 90% कमी झाली असेल पण स्पीड जी रिड्यूस व्हायली तर ते तर एनसीईआरटीने लिहिलं आहे पहा 68%. पण आपल्याला ॲक्च्युअल फायनल स्पीड काढायची होती. ओके, सो नो प्रॉब्लेम, इट इज 63.2. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्स या संदर्भात डिस्कस करू.